13 अप्रैल को सुबह 11:15 के आसपास एक टाटा इको और टाटा मिक्सर जो इनमें रायता ब्रिज के ऊपर एक्सीडेंट हुआ है। तो उसमें इको वैन में जो प्रवासी है 11, उनका एक्सीडेंट में इंजर होके उनको गोविल हॉस्पिटल में अभी रिमूव किया है। उसमें 11 की कैजुअलिटी होने की संभावना है। वो आगे की प्रोसेस चालू है। थैंक यू। सकाळी मुरबाड कल्याण रोडवर रायता ब्रिजवर एका मिक्सरच्या गाडीवर प्रवासी वाहतूक करणारी जी गाडी आहे तिचा डायरेक्ट ॲक्सिडेंट झाला। समोरासमोर ठोकल्यामुळं ओव्हरटेक करताना निश्चितपणे तो आदळला गेला आणि 11 प्रवासी जाग्यावरच मृत्यू झालेत। सगळ्यात विचित्र अपघात खऱ्या अर्थाने झाला आहे। आजचा दिवस खऱ्या अर्थाने आमच्या दृष्टीने खूप वाईट वाटतोय। माझी एकच विनंती आहे की वाहन चालकांनी सुद्धा आपण मर्यादा ठेवून चालावं। कधीकधी आपल्या चुकीमुळं दुसऱ्याच्या जीवाला आज खऱ्या अर्थाने तिथेशी धक्का बसलेला आहे। आज 11 कुटुंबांच्यावर हा प्रसंग आलेला आहे। आता मला माहिती मिळेल की एकाच कुटुंबातली 3 मुली आहेत, 2 मुली आणि 1 मुलगा, असा प्रसंग आहे। आणि एक आमचा महसूलचे कर्मचारी अधिकारी आहेत आणि ते सुद्धा खूप चांगला अधिकारी, अशा अधिकाऱ्याला सुद्धा त्याच्यामध्ये मृत्यू आला आहे। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। दुर्दैवी घटना। पुलाचं काही विषय येत नाही। घाईघाईने सुरू करण्याचा आता काही पावसाळा नाही आहे, त्याचं आजूबाजूचं काम सुरू करण्यासाठी त्याची चालू करणं गरजेचंच होतं, नाहीतर तो रस्ता पूर्ण झाला नसता। वेळेवर रस्ता पूर्ण व्हावा म्हणून तो पूर्ण एक बाजू त्याची पूर्ण झालेली आहे, दुसऱ्या बाजूने एका लाईनवर सुरू केला होता, पण ती मी स्वतः प्रत्यक्ष जागेवर पाहिलं। त्या ठिकाणी आपल्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडी ड्रायव्हरची चूक होती।